हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि सकाळी सकाळी आपण आलेलो आहोत अगदी 4:30 वाजता बीचवरती सनराईज पाहण्यासाठी. पण आज क्लाउडी आहे थोडं, त्यामुळे सनराईज काही एवढं खास दिसलेला नाही आहे. तर उद्या परत येऊ. आणि तसा काल घेतलेलाच आहे, पण काल खिडकीतून घेतलेला आहे आपण, घरातून. आणि आत्ता 6 वाजले असतील साधारण, 5:30 ना? हां, 5:30 वाजले ते. पण तुम्ही पहा की एवढा उजेड झालेला आहे. त्यामुळे ना खरं तर युरोपमध्ये फिरताना ना समर फेरियांमध्ये फिरायचं, समर हॉलिडेजमध्ये फिरायचं. कारण की मग आपल्याला खूप मोठा दिवस भेटतो. रात्री अगदी 10-11 वाजेपर्यंत सनलाईट असते आणि सकाळी सुद्धा 3:30-4 वाजताच सूर्य उगवायला सुरुवात होते. त्याच्यामुळे भरपूर टाईम भेटतो. फिरायला आल्यानंतर आम्ही हे असं रेडी टू ईट फूड घेत असतो. हे आपलं रोटी आहे, त्यात भाजी वगैरे भरलेली, आणि रोल्स, आणि हे ब्रेड आहेत, त्यात भाजी भरलेली. इथे चालू आहे ब्रेकफास्ट. तर असं एकदम गरम गरम मस्त आहे ना नीलू? तर आपण आलो आहोत आता गदान्स्क मध्ये, जिची की खूप रिच हिस्ट्री आहे. गदान्स्कला वर्ल्ड वॉर 2 ची हिस्ट्री आहे. आणि आय वुड प्रेफर की तुम्ही गदान्स्कला आल्यावरती इथून सुरुवात करा, या गेट पासनं. आणि इथून आतमध्ये गेल्यावरती फर्स्ट तुम्हाला बघायला भेटेल टॉर्चर्स रूम, जी की 2nd वर्ल्ड वॉर मध्ये यूज गेलेली. आणि त्याच्या पुढे गेल्यावरती तुम्हाला मेन स्ट्रीट भेटेल, जी की तुम्हाला सरळ लीड करेल नेपच्यून्स फाउंटनला. तर ही आहे टॉर्चर्स रूम. तर लेट्स चेक आउट. इकडे सिटी कशी झालेली ते दाखवलंय. इकडे काही रुइन्स आहेत यांचे. हे तिकडे वरती असायला पाहिजे होतं. तर ही आहे टॉर्चर रूम. इकडे बांधून ठेवायचे. एकदम तो फील येतोय. इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना. तर इकडे 2nd वर्ल्ड वॉरच्या अंडर लहान मुलांना पण स्पेअर केलं गेलं नाहीये. एवढी सिरियस कंडिशन होती त्या टाइमला. कुठं होत्या अशा बिल्डिंग रेखा? एम्स्टरडॅम, जिथे आपण राहिलो होतो एम्स्टरडॅम. तशा बिल्डिंग कुठे सेम होत्या. आणि आपण त्याच हॉटेलला, म्हणजे त्याच बिल्डिंग मध्ये राहिलो होतो आपण एम्स्टरडॅम मध्ये. एम्स्टरडॅम मध्ये सगळ्या बिल्डिंग तशाच आहेत. या नदीच्या ह्या बाजूला इकडे आहेत ना, ह्या नवीन बिल्डिंग्स आहेत सगळ्या. आणि ह्या जुन्या आहेत. आणि ह्या बाजूला आहेत ना, ह्या सगळ्या जुन्या आहेत. पण ह्या कुठे जुन्या वाटतात मला.
आता इकडे नवीन बघ ना, मग कळेल ना तुला. हा म्हणजे या काचेच्या वगैरे आहेत आणि या आपल्या विटांच्या वगैरे. आणि ही जी मोठी बिल्डिंग दिसतीये ती बिल्डिंग नसून ती क्रेन आहे आणि मे बी 1600 किंवा 1500 शतकातली अशी काहीतरी आहे आणि अजूनही ती वर्किंग आहे, म्हणजे चालू आहे. 15व्या 16व्या शतकातली क्रेन अजूनही चालू आहे. कसा वाटला मूव्ह करणारा ब्रिज? तर समोर जी आपल्याला सुंदर अशी शिप दिसतीये ती एकदम पायरेट शिप सारखी डिझाईन केलेली आहे. ही शिप आपल्याला घेऊन जाते वेस्टर्न प्लातेला, जिकडे की 1 सप्टेंबर 1939 मध्ये जर्मन्सनी अटॅक केलेला आणि मेन रिझन होता सेकंड वर्ल्ड वॉरच्या बिगिनिंगसाठी. गदान्स्कमध्ये एक मूव्हिंग ब्रिज नसून 2 मूव्हिंग ब्रिज आहेत. एक हॉरिझॉन्टली मूव्ह होतं आणि एक व्हर्टिकली. आणि सिटीचा पॅनोरामिक व्ह्यू पाहायचा असेल तर मग ह्या जायंट व्हील मध्ये बसणं मस्ट आहे. तुम्ही केलंय का? तुम्ही केलंय काय की? हा एकदा केलेलं 7th मध्ये. इझी आहे खूप, एवढं अवघड नाही. मग तू करशील का उद्या? आपण येऊ उद्या परत. करेल ना, मजा येते. उलट एकदम फास्ट जाते, एकदम अशी चिचकुळी असते तर खूप फास्ट जाते. एका माणसाचीच असते.
येते तुला चिचकुळे असते तर मग खूप फास्ट जाते, इझिली मजा येते त्याच्यात. आया. आता नोझोदरला गेलो ते कयाक्स नव्हते, ते कॅनोज होते. ते त्याच्यामध्ये 3 जण बसू शकतात, ते मोठे असतात, त्याच्यामध्ये अजून पण भरपूर सामान तर ते एवढं फास्ट नाही जात, पण कयाक खूप फास्ट जाते सिंगल पर्सन. तर गदान्स्क सिटी फिरून झाल्यावरती आपण आलेलो आहोत एम्बर म्युझियम मध्ये सुंदर असे एम्बरची कलेक्शन पाहायला आणि एम्बर मधनं बनवलेले असे सुंदर सुंदर पीसेस पाहायला.